आता होणारा सामना महारवळनाथ करबुडेच्या विरोधामध्ये एडी स्पोर्ट्सचा घोडेवटर संघ प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तो म्हणजे एडी स्पोर्ट्सचा घोडेवटर संघाने आणि आमंत्रित केले महारवळनाथ करबुडे या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. सलामीरांची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला अमित धनावडे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला प्रणव धनावडे ती पाहायला मिळेल. आजच्या रचनेमध्ये आपल्याला उर्वरित संघ खेळताना पाहायला मिळतील. संदीप श्रुती मानवी 11 नाणीचा, पराग 11 जय भैरी नाचडे, रत्नदीप स्पोर्ट्स पाटीलवाडी, औदुंबर 11 कचरे, स्वराज्य प्रतिष्ठान, अशोक स्पोर्ट्स परटवणे, क्रीडा संकुल संघ आणि त्याचबरोबर शेख अली भाटीवडी पावस संघ. सर्व आपल्याला दमदार संघ या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातले पाहायला मिळत आहेत. आणि हेच सर्व संघ आपल्याला आजच्या रचनेमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये लढत देताना पाहायला मिळतील. सुसज्ज असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. कैलासवासी प्रमोदजी महाजन क्रीडा संकुल या मैदानावरती ही स्पर्धा इथे आयोजित केली गेली आहे. बऱ्याच स्पर्धा आपण या मैदानावरती इथे पाहतो. दमदार आयोजन इथे मात्र केले वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड. आणि त्याचबरोबर हे मुरलीधर चषक एक नवीन सुरुवात या स्पर्धेच्या निमित्ताने वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड या सर्व टीमने इथे केली आहे. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेचे ते आखले गेले आहे. आणि आजच्या स्पर्धेची पहिली रचनी आणि याच पहिल्या रचनेतले होणारा दुसरा सामना महारवळनाथ करबुडेच्या विरोधामध्ये एडी स्पोर्ट्स घोडेवटार संघ प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यानंतर घेतलाय ते क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि आमंत्रित केले महारवळनाथ करबुडे या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. एका बाजूला अमित धनावडे तर दुसऱ्या बाजूला प्रणव दडावडे. आपल्याला नॉन स्ट्रायकिंगला सध्याच्या घडीला ती पाहायला मिळेल. पहिल्या षटक कंपल्सरी पॉवर प्ले आणि त्यानंतर पुढची 3 षटकं इथे पॉवर प्ले ते शिथिल करण्यात येईल. म्हणजे 38च्या बाहेर इथे अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेवरती ते पाहायला मिळणार आहेत. चार षटकं फेकण्यासाठी निर्धारित तुम्हाला 20 मिनिटांचे इथे कालावधी दिला जाणार आहे. वेळोवेळी या सूचना तुम्हाला ऑन फील्ड अंपायर इथे देत राहतील. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. त्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटके ते फेकणे इथे बंधनकारक असेल. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, चाहलो करेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंत जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. जय भवानी जय शिवाजी. मी मराठी समालोचक मितेश खानविलकर. इथे जमलेल्या सर्व खेळाडूंचे प्रमुख मान्यवरांचे मायबाप क्रीडा रसिक प्रेमीचे सहर्ष या रत्नागिरीच्या क्रीडा नगरीमध्ये स्वागत करतोय. आपण पाहतोय वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड आयोजित मुरलीधर चषक सन 2026 पर्व पहिले ही स्पर्धा चालू असलेला हा दुसरा सामना इथे आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला महारवळनाथ करबुडे संघाच्या विरोधामध्ये इथे मात्र एडी स्पोर्ट्स घोडेवटर हा संघ आपल्याला लढत देताना इथे पाहायला मिळणार आहे. सलामीवीरांची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग गेटवरती अमित धनावडे तर नॉन स्ट्राईक एंडला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या घडीला प्रणव धनावडे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय चिन्मय चिन्मय घुडेला इथे पाहतोय. या देखील खेळाडूची चर्चा सातत्याने राहिली आहे संपूर्ण रत्नागिरीमध्ये आणि तोच चिन्मय घुडे गोलंदाजी ट्रॅकवरती पंचांच्या डाव्या हाताकडून राईट ओव्हर द विकेट पहिलं षटक फेकण्यासाठी होतो इथे सज्ज. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पॉवरफुल फलंदाजी करायची आहे. पहिला सामना आपण पाहिलाय जय हनुमान करलाच्या विरोधामध्ये आरव स्पोर्ट्स चॅलेंजर मिरजुळे संघ आणि मिरजुळे संघाने ते बाजी मारली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये ते लढत दिली आहे. यावेळेला चिन्मय गुडे याचा येणारा पहिला चेंडू स्ट्रायकिंग गेटवरती अमित धनावडे. यावेळेला थोडीसं आपल्या रनअपमध्ये गडबड पाहायला मिळाली आहे. डेड बॉलचे ते सांगता आपल्याला पंच करताना पाहायला मिळतील. फलंदाजाला इथे थोडंसं जज केलंय. फलंदाची चाल इथे ओळखली आणि त्यानंतर आता फेकी केली जाईल. चिन्मय घोडे गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा होतो इथे सज्ज. राईट ओव्हर द विकेट येणारा पहिला चेंडू अमित धनावडे याच्यासाठी बॅट ठोकून इथे आव्हान केलंय. यावेळेला पहिला चेंडू आहे समोरच्या दिशेने खेळायचा केलेला प्रयत्न तिथे मात्र राहुल ओसवाल होता तैलात. पहिल्या चेंडूवरती जेलबाचा शिकार आल्या पावले इथे माघारी परतावं लागतंय अमित धनावडेला. लागलेला धक्का क्रमांक पहिल्या चेंडूवरती चिन्मय घुडे याच्या खात्यामध्ये पहिल्या चेंडूवरती इथे मात्र विकेट जोडली गेली आहे. सुरुवात एडी स्पोर्ट्स घुडेवटऱ्या संघाची आपल्याला होताना पाहायला मिळतीये. कबरच्या डोक्यावरून खेळायचा केलेला प्रयत्न तो प्रयत्न इथे फसलाय आणि इथे पण जाळ्यामध्ये मासा इथे फसलाय. तोच म्हणजे अमित धनावडे. बॅक टू पवेलियन.
यावेळेला वन डाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला साहिल जाधव इथे येताना पाहायला मिळालाय. या देखील खेळाडूने सातत्याने प्रभावित केले आपल्या संघाला आणि तो साहिल जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. कमी वयामध्ये आपल्या नावाची चर्चा करण्यासाठी ज्याने भाग पाडलं तो साहिल जाधव आता मात्र वन डाऊनच्या भूमिकेमध्ये इथे मात्र पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती चिनू घुडे याच्या खात्यामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट जोडली गेली आहे. अमित धनावडेला इथे माघारी पाठवलंय आणि त्यानंतरचा येणारा दुसरा चेंडू पॉवर प्लेची इथे सुरुवात चांगली केली आहे आणि यावेळेला जसा आलाय तसाच पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू होतोय फरार, सीमारेषा पार. येतोय ते मुरलीधर चषकचा दमदार षटकार साहिल जाधवच्या बॅट मधून. वैयक्तिक आणि संघाचं खातं हे 6 धावांनी खोललंय. कामाच्या नावाची चर्चा सातत्याने रत्नागिरीमध्ये चालली आहे. त्याचं इथे प्रत्युत्तर पहिल्या चेंडूवरती चिल्लय. चेंडू घुडेवरती थोडंसं आक्रमण केलं आणि त्यानंतर 6 धावा इथे वसूल केले साहिल जाधवने. एक गडी बाद 6 धावा धावफलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेची इथे दमदार सुरुवात इथे केली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्याचा इथे फरक पडत नाहीये असं इथे सांगून दिले साहिल जाधवने. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह थेट YouTube वरती प्रक्षेपित पाहतोय. चांगली संधी इथे खेळून इथे दिलीच गेली आहे या मुरलीधर चषकाच्या माध्यमातून. धाव संख्या 6. संघाचं खाते इथे खोलले 6 धावांनी. पहिल्या चेंडूवरती इथे आक्रमण केलं साहिल जाधवने आणि 6 धावांनी इथे सुरुवात केली आहे. आता मात्र इथे दबाव थोडस निर्माण झाला असणार आहे कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आली आणि त्यानंतर इथे मात्र दुसरा इथे षटकार ठोकलाय. यावेळेला तिसरा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेला कमी गतीने टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला जेल निसटलाय. सुमित उर्फ दादा नागवेकर तिथे होता तैनात आणि दादाच्या माध्यमातून इथे चूक झाली आहे. यावेळेला एक धाव इथे घेतली जाते. क्रिकेटमध्ये चुका करून चालला नाहीये, चुकीला माफी नसते आणि यावेळेला आली इथे सिंगल. फलंदाजी ते सेफ आहे. म्हणजेच पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती 4 इथे षटकार ठोकला होता आणि त्यानंतर त्याची इथे विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॅटर इथे सेफ आहे. जेल इथे निसटला गेलाय. धाव संख्या 7 अंकावरती. आता मात्र स्ट्रायकिंग गेटवरती प्रणव. यावेळेला हलक्या हाताने चेंडूला खेळायचा केलेला प्रयत्न गौरव नागवेकर तिथं होतं तैनात. यावेळेला चेंडू चाललाय डी झोन मध्ये म्हणजेच काहीतरी एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव संख्या 8 अंकावरती जाऊन पोहोचते. चांगली सुरुवात महारवळनाथ करबुडे हा संघ करताना पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती अडचणीमध्ये आला होता आणि त्यानंतर ते कमबॅक करून दिले साहिल जाधवने. धाव संख्या 8 अंकावरती. पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ. राईट मोर द विकेट चिनू घुडे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला फटका. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला येतोय मुरलीधर चषकचा दमदार चौकार आणि याच 4 धावांनी संघाची धाव संख्या देखील आपल्याला दुहेरी अंकात प्रवेश करताना पाहायला मिळेल. जातोय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे पडलाय. म्हणजेच काय तर या सामन्यातला पहिल्या डाबातला दुसरा षटकार इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. धाव संख्येत बदल होईल. धाव संख्या आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळेल. 30 बळचे 14 अंकावरती चिनू गुडेचा महागडा षटक आपल्याला ठरताना पाहायला मिळतंय. यावेळेला वेगवान पद्धतीने फेकलेलं चेंडू बॅट आणि बॉलचा इथे संपर्क झाला नाहीये. आला इथे डॉट बॉल. षटक क्रमांक संपले ते पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या महारवळनाथ करबुडे या संघाची एक गडी बाद 14 धावा. यस थैंक यू और इस बीच और एक बड़ी हस्ती हमारे साथ इस मंच के ऊपर जुड़ रही है. मुंबई से लेकर रत्नागिरी का सफर उन्होंने तय किया. एक मशहूर हस्ती है विनय शेठ कदम साहब. इनका रत्नागिरी में हम तहे दिल से स्वागत करते हैं और इनका इस्तकबाल करने के लिए मैं बुलाना चाहूँगा सुनील शेठ धनावड़े साहब इन्हें कि अपने हाथों से इनका गुलदस्ता और ये मोमेंट देकर इस्तकबाल करें. देखिए क्रिकेट चाहने वाले कहाँ से कहाँ तक पहुँच जाते हैं और विनय शेठ कदम साहब ने यहाँ पर मौजूदगी दिखाकर क्रिकेट के प्रति जो मोहब्बत दिखाई है इसके लिए हम इनका बहुत बहुत शुक्रगुजार हैं. कदम साहब हमें बहुत ही अच्छा लग रहा है आपने मुंबई से लेकर रत्नागिरी का ये सफ़र तय किया और हमारे प्यार की खातिर क्रिकेट की खातिर आज ये मौजूदगी दिखाई है. हम आपका तहे दिल से इस मंच के ऊपर स्वागत करते हैं. थैंक यू सो मच. ओवर टू यू. यावेळेला अक्षय करलकर आयकॉन खेळाडू इथे मात्र दाखल केले गेलाय. पहिल्या चेंडूवरती वेग दाखवलाय. कामाला या संघामध्ये इथे आणलं गेलंय. आयकॉन आहे. आयकॉनिक खेळी इथे करावी लागेल. पहिल्या चेंडू इथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूने आपल्या षटकाला इथे सुरुवात केली आहे. चांगला खेळ राहिला अक्षय करलकरचा. आयकॉन मोर्दी या संघामध्ये दाखल झालाय. एडी स्पोर्ट्स गोडेवाटर संघ. यावेळेला साहिल जाधव फुल टॉस होता. कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. अथर्व चवंडे तिथे आहे तैनात. यावेळी येईल सिंगल.
स्ट्राईक इथे रोटेट केली जाते. स्ट्रायकिंग गेटवरती आता मात्र आणलं जाईल प्रणव दनावडे याला. धावसंख्या 15 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक आपण इथे दुसरं प्रगतीपथावरती पाहतोय. फ्रीडम ओव्हर द विकेट. यावेळेला येणारा तिसरा चेंडू अक्षय करेलकर. यावेळेला वेगवान पद्धतीने फेकलेला चेंडू ऑफस्टिक सोडत चाललेला थोडा चेंडू पाहायला मिळालाय. वाईड लाईन यॉर्कर इथे आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. येतो इथे डॉट बॉल. या षटकातला फेकलेला हा दुसरा डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. अक्षय करेलकर आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि याच फक्त एक धाव इथे खर्च केली आहे. 30 फूटच्या अक्षय करेलकर याने आयकॉनिक खेळी इथे करतोय आपल्या संघासाठी. यावेळेला पुढचा चेंडू या देखील वेळेला फलंदाज इथे जकडून ठेवलं गेले आहे. यावेळेला कमी गतीने टाकलेला आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज आपले इथे व्हेरिएशन दाखवतोय. आपली इथे नजाकत दाखवली गेली. चेंडूवरती फिंगर रोल केली गेली आणि त्यानंतर आलेला आपल्याला हा सलगचा दुसरा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या रोखली गेली आहे. धावगती इथे कमी करण्यासाठी अक्षय करलकरला इथे गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलं आणि ते का आणलं गेलं ते इथे दाखवून देतोय. यावेळेला फुलटॉस चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे बनेल प्रेक्षक. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला येतोय चौकार. तो म्हणजे प्रणव दनावडेच्या बॅट मधून. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. एकोणीस अंकावरती. यावेळेला पुन्हा एकदा सेम फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. थोडस पायामध्ये चेंडू होता आणि तोला देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरकचा ठोकलेला हा दुसरा चौकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणव दनावडे ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळेल. धावगती इथे वाढवली जाते. धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळेल. 30 पॉईंटचे 23 धावसंख्या. इथून पुढे अजूनही 12 चेंडूंचा खेळ आहे. पहिल्या सामन्याचा विचार केला तर जय हनुमान करला या संघाने 39 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या. 40 धावांचा पाठलाग करायचा होता आणि अरब स्पोर्ट्स चॅलेंजर मिर्झो या संघाने त्या 40 धावा इथे पार केल्या होत्या आणि त्याचमुळे घेतलेला हा निर्णय एडी स्पोर्ट्स घोडेवटर या संघाकडून चेस इथे केलं जाईल. आणि यावेळेला गोलंदाजी मार्क वरती फिरकीचं जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं राहुल ओसवाल इथे मात्र पाहायला मिळाला. डाव्या हाताने गोलंदाजी केली जाते. डाव्या हाताने फेकी केली जाणार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला येणारा पहिला चेंडू साहिल जाधव साठी. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आपल्याला इथे पाहायला मिळेल. यावेळेला दोन्ही साईडला केळपट्टीच्या चेंडू वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे आणि तोच राहुल ओसवाल पंचांच्या डाव्या हाताकडून राईट आर्म ओव्हर द लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पहिला चेंडू आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडूने वळण घेतले आणि हेच इथे सांगितलं गेलंय. पहिला चेंडू इथे डॉट बॉल फेकले गेले. निर्धाव चेंडूने आपल्या गोलंदाजीला सुरुवात करतोय राहुल ओसवाल. या गोलंदाजाने सातत्याने प्रभावित केले आहे. स्थानिक संघ आहे दत्तप्रसाद एक घोडेवटर संघ आणि या संघाकडून खेळत असताना अनेक सामन्यांमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. तोच राहुल ओसवाल गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती दाखवून दिल्या साहिल जाधवला इथे चकडून ठेवलं गेला. आला इथे डॉट बॉल. यावेळेला दुसरा चेंडू. या देखील वेळेला मोठा फटका खेळायचा केलेला प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आला इथे डॉट बॉल. सातत्याने आपण इथे पाहतोय राहुल ओसवाल चेंडू इथे फिरवला जातोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू आपल्याला वळण घेताना पाहायला मिळतोय. फलंदाजाला थोडंच इथे चकडून ठेवलं गेलंय. आलाय पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक क्रमांक इथे 30 प्रगतीपथावर. धावगती इथे कमी करण्याचा केलेला इथे विचार. या देखील वेळेला मोठा फटका इथे खेळायचा होता. चेंडू शरीरावरती जाऊन आदळला आणि त्यानंतर ते क्विक सिंगल इथे घेतली जाते. गौरव नागवेकर चेंडूपर्यंत येईपर्यंत ते एक धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्येत भर पडणार आहे. धावसंख्या आता 24 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग गेटवरती प्रणव धनावडेला इथे आणलं गेलंय. 7 चेंडू आणि 15 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. तब्बल 2 षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने त्याच्या माध्यमातून खेळी केली गेली आहे. यावेळेला यष्टांच्या वरून इथे चेंडू गेलाय. पुन्हा एकदा आला इथे डॉट बॉल. राहुल ओसवालच्या विरोधामध्ये आपण सातत्याने मोठे फटके खेळू शकत नाही आणि हेच इथे सांगून दिले राहुल ओसवालने. चेंडूला इथे दोन्ही साईडला वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. फक्त आणि फक्त एकच धाव इथे खर्च केली आहे राहुलने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 5वा चेंडू. यावेळेला आकुट टप्प्याचा चेंडू. मोठा फटका खेळायचा केलेला प्रयत्न. जागा इथे चुकीची निवडली गेली आहे आणि त्यानंतर या चेंडूवरती आले एक सिंगल धाव. डिक्लेअर स्वरूपाची ही एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या आता 25 अंकावरती जाऊन पोहोचेल. फक्त आणि फक्त आपल्या षटकामध्ये 2 धावा ते खर्च केलेत राहुल ओसवालने. प्रभावित केले या षटकामध्ये.
पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेट वरती प्रणव दनावडे बॅट टुकून इथे आव्हान करतोय. एखादा मोठा फटका राहुलच्या विरोधामध्ये खेळावा गेला आणि यावेळेला खेळायचा केलेला प्रयत्न थोडासा चेंडूपासून दूरवर राहिला. या देखील वेळेला आलाय डॉट बॉल आणि हे षटक किती प्रभावित ठरलंय. 6 चेंडू फेकले फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या. 4 चेंडू निर्धाव या षटकामध्ये पाहायला मिळाले आहेत. 3 षटकांच्या कीस धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये महाराष्ट्र करबुडे या संघाची 25 धावसंख्या. या पहिल्या गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय अथर्व चवंडे एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि त्याच वेगाचे ते सातत्याने त्याच्या माध्यमातून वापर केला जातो. साहिल जाधवच्या विरोधामध्ये अथर्व चवंडे पंचांच्या डाव्या हातात बनलाय प्रेक्षक. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेला येतोय पहिल्या चेंडू वरती चौकार साहिल जाधवच्या बॅट मधून. हॅलो धाबसंख्या 29 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. हाणामारीचे षटक आहे. हाणामारी व्हायला इथे सुरुवात झाली आहे. यावेळेला लोवर फुलटॉसचा चेंडू पायचीची अपील केली आहे. लावड अपील ते पाहायला मिळते आहे आणि यावेळेला धावबाची संधी आणि यावेळेला पंच कोणता डिसिजन देणार. यावेळेला धावबाद झालाय साहिल जाधव. पंच यस धावबाद इथे प्रणव धनावडे झालाय. म्हणजेच काय तर बोटा धक्का इथे बडावा लागेल महारमळनाथ करबोडी या संघाला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा आणि ही चतुराई दाखवली आहे यष्ट्यांच्या मागून गौरव नागवेकरने. 10 चेंडू खेळी 16 धावांची खेळी त्यामध्ये आले 2 चौकार आणि 1 षटकार. 160 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे प्रणव धनावडेने. पाहतोय काय चतुराई दाखवली आहे गौरव नागवेकरने. यस आपण विकेट किपरची ज्यावेळेला चर्चा करतो रत्नागिरीवर ते टॉप वरती मंदार जोशी आणि त्याच्या मागून जर का कोणाचं नाव येत असेल तर ते गौरव नागवेकर याचं आहे. आणि काय येतं ते इथे त्याने दाखवून दिलंय. चतुराई दाखवली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. इथून पुढे अजूनही 4 चेंडूंचा खेळ. शेवटचे निर्णायक 4 चेंडू. शेवटचं षटक पहिल्या डावातलं प्रगतीपथावर अथर्व चवंडे. स्ट्रायकिंग गेट वरती सूरज आहे. फुलटॉस चेंडू होता. यावेळेला पंचांकडे ते अपील केली आहे आणि चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एका धाबेसाठी बाईकच्या स्वरूपात ही एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 30 अंकावरती. राहुल ओसवालने आपल्या संघाला ते कमबॅक करून दिलंय. फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या आणि त्यानंतर इथे धावगती कमी झाली आहे. महाराष्ट्र करबुडे संघ पूर्णपणे आपल्याला बॅकफूट वरती ढकललेला पाहायला मिळाला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये असं वाटत होतं की 40 धावा पार करेल महाराष्ट्र करबुडे संघ. आतापर्यंत अजूनही 3 चेंडूंचा खेळ. यावेळेला उंच हवेमध्ये खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक सुमित नागवेकर यावेळेला फंबल झालाय आणि दादाच्या माध्यमातून या सामन्यामध्ये या पहिल्या डावामध्ये 2 झेले ते निसटले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यावेळेला फलंदाज बाद होताना साहिल जाधव पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट केल्या. ज्या चेंडूवरती विकेट जाणं गरजेचं होतं. एकही धावी ते खर्च करायची नव्हती आणि त्या चेंडूवरती आले तब्बल 2 धावा आणि धावबादचा शिकार झाला तोच बळचे. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये साहिल जाधव 9 चेंडू 13 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. आल्या पहिल्या चेंडूवरती ज्याने षटकार ठोकला होता आणि तो साहिल जाधव 9 चेंडू 13 धावांची खेळी करत मैदानाच्या बाहेर येईल. महारमळनाथ करबुडे या संघाला लागलेला धक्का क्रमांक 3. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला प्रणय इथे दाखल होताना पाहायला मिळाला. अथर्व चवडे आतापर्यंत 4 चेंडू फेकल्या 6 धावा खर्च केलेत. इथून पुढे अजूनही 2 चेंडूंचा खेळ. जास्तीत जास्त धावा धावफलकावरती जोडायच्या आहेत. एखादा मोठा फटका फायटिंग टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला ऍड करायचा आहे. कारण एडी स्पोर्ट्स हुडेवटे या संघाचं बॅटिंग लाईनअप आपल्याला डीप आपल्याला पाहायला मिळेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावसंख्या महारमळनाथ करबुडी या संघाची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणय पाचकुडे. स्ट्रायकिंग गेट वरती पाहायला मिळाला. तर सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग गेटला आपण सूरज पाचकुडे इथे पाहतोय. अथर्व चवंडेचा येणारा 5वा चेंडू. यावेळेला बंदाट वेगाने फेकलेले चेंडू. यावेळेला काय घडतंय
त्यावेळी ते अपील केली गेली आहे. पंचांवरती थोडंसं ते दबाव आणण्याचा केलेला प्रयत्न गौरव नागवेकरच्या माध्यमातून ती अपील फेटाळली गेली आहे. आलाय ते डॉट बॉल निर्धाव चेडूची ते सांगता झाली आहे आणि हीच ती चर्चा केली होती. अथर्व चवडेची वेगवान गतीने चेडू फेकण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे आणि तेच ते दाखवून दिलंय. यावेळेला पहिल्या डावातला पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू षटक क्रमांक 14. यावेळेला कुट्टप्पा आहे, क्षेत्ररक्षक आहे. विनय गोवेकर पासून थोडासा दूरवर चेंडू राहिलाय. नितीन गोसावी तिथे आहे तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा केलेला प्रयत्न. 2 धावा सुद्धा ते कंप्लीट गेल्या आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यावेळेला फलंदाज आपल्याला प्रणय पाचकडे बाद होताना पाहायला मिळेल. म्हणजेच काय इथून पुढे या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या आणि महारमलनाथ करबुडे संघ 34 धावांवरती पहिल्या डावाचा इथे खेळ संपलाय आणि 35 धावांचा पाठलाग करायचा असणार आहे एडी स्पोर्ट्स गुडेवटऱ्या संघाला. येणारे 24 चेंडू 35 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. संदीप स्मृती मानवी 11 नाणीज च्या विरोधामध्ये पराग 11 जयभेरी नाचणे संघ. चला दोन्ही संघ संघनेक आपण टॉस बॉक्स मध्ये जोडले जा. नाणी संघ आणि जयभेरी नाचणे संघ आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कर्णधार दाडेबिगीचा कौल इथे करून घ्यायचा आहे. आपण लेख जो का स्क्रीनवरती पाहतोय चिन्मय गुडे पहिलं षटक फेकलं, 14 धावा खर्च केल्या, एका गड्याला केलं गाऱ्यात. त्यानंतर अक्षय करलकर इथे मात्र गोलंदाजीसाठी आला, एक षटक फेकलं, 9 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर कमालीची गोलंदाजी आपल्याला राहुल ओसवालची पाहायला मिळाली. नक्कीच आपल्याला या सामन्याचा टर्निंग पॉईंट आपण म्हणू शकतोय. राहुल ओसवालची गोलंदाजी 6 चेंडू फेकले, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. 2ची इकॉनॉमी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर अथर्व चौंडे एक्सप्रेस एक षटक फेकलं आणि 8 धावा खर्च केल्या आहेत आणि अशा प्रकारे ते 34 धावा धावफलकावरती जोडले आहेत. 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड आयोजित मुरलीधर चषक सन 2026 पर्व पहिली ही स्पर्धा आपण पाहतोय. दमदार आयोजन या स्पर्धेचे ते केले गेले आणि चालू असलेला दुसरा सामना. केवलनाथ करबुडे बनाम एडी स्पोर्ट गुडेवठार या दोन्ही संघांच्या दरम्यान चालू आहे आणि अर्थात 34 धावा खर्च झालेत. 35चा टार्गेट यावेळेला आपल्याला पाहायला गावणार आहे. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आपण पाहतोय. मुरलीधर चषक 2026 आणि या स्पर्धेमधील सेकंड मॅच चालू आहे आणि सेकंड इनिंगचा थरार यावेळेला नक्की सुरुवात केली जाते. एडी स्पोर्ट गुडेवठार बनाम महारवलनाथ करबुडे. चला पंच सामन्याला सुरुवात करायची. दोन्ही संघांना विनंती आहे थोडंसं स्पीडअप देखील आपण घ्यायचंय. थोडासा उशीर झालाय. दोन्ही संघांना विनंती आहे.
चला मॅचला इथे सुरुवात केली जाईल. श्वासात रोकडी वादळ, डोळ्यात रोखली आग, दे मग आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ. जय भवानी जय शिवाजी. मी क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर पुन्हा एकदा आपल्या कॉम्बॉक्स मध्ये जोडला जातोय. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉल वरती अगदी लगावलेला फटका जातोय थेट आर पार सीमा पार. आलाय 4 आणि चांगला प्रहार इथे बॅटर गौरवच्या बॅट मधून पाहायला गेलो. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय तुम्ही फटका अगदी डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरचून पाठवलेला अखंड पहिलाडी जाणारा फटका 4 धावा देऊन गेलाय. नेक्स्ट बॉल सूरज. त्यानंतरचा बॉल ब्लॉक होलचा बॉल होता. अगदी हलक्या रीतीने टटवलाय. एक सिंगल पूर्ण केली जाईल एका धाव्यावरती. इथे मात्र समाधानी बाबा लागते. सातत्याने थोडासा स्पीड ऑफ चेनचा वापर केला गेला होता. अर्थात काय सातत्याने गतीमध्ये परिवर्तन पाहायला गावलं. लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी केली जाते, रिदम मध्ये गोलंदाजी केली जाते. त्यानंतरचा बॉल ओ हो प्रॉपरली कनेक्ट झालाय. बॉल ते ट्रॅव्हल करतोय स्क्वेअर लेगच्या दिशेकडे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. करत नसेल चूक, पकडलाय झेल आणि संपलाय यावेळेला. बॅटर संकेत कडवचा खेळ. एक आयकॉन प्लेअर होता आणि आयकॉन प्लेअर आता मात्र माघारी परततोय. निराश असेल अर्थात काय गोल्डन डकचा शिकार मला वाटतं ठरलाय संकेत कडव. एक आयकॉन प्लेअर होता. आयकॉनिक पारी त्याच्या माध्यमातून सजवता आली नाहीये. डीप स्क्वेअर लेगला खेळायचा विचार होता आणि फटका फसला आणि मोठा मासा आता मात्र गळायला लागलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय तो विकेट. कम ऑन डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अक्षय करलकर आलाय. चला पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळूया. आपण पाहतोय जबरदस्त सामना चालू आहे. अर्थात काय गोलंदाजी मार्कून सूरजला आपण पाहतोय. यावेळेला बीट झाला बॅटर. वेगवान गतीचा चेंडू होता. अगदी पटबार केला गेला होता. फलंदाज थोडासा निराश असेल. याही वेळेला बॅटर अक्षयला आपण पाहतोय. आयकॉन प्लेअर आहेत. एक आयकॉन गेला परंतु दुसरा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या माध्यमातून कशा प्रकारची पारी या मॅच मध्ये सजवली जाणार ते पाहायचंय. नेक्स्ट बॉल वेळा पुन्हा एकदा प्रॉपरली करेक्ट केलंय. आता मात्र कोणतीच कसर सोडली नाहीये. भिरकावलेला बॉल चाललाय थेट आर पार सीमा पार. येतोय नक्कीच काय षटकार. मुरलीधर चषकचा षटकार आलाय. दमदार स्ट्रोक बॅटर अक्षयच्या माध्यमातून. आयकॉन प्लेअर आयकॉनिक पारी करताना पाहायला गावतोय. लाजवाब खेळली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलंच असेल तो स्ट्रोक. गोलंदाज सूरज वरती हल्ला बोल केलाय. हवाई हल्ला आता मात्र या मॅच मध्ये पाहायला गावेल. अगदी बॅटर सांगून देतोय मेना रुकेगा मेना झुकेगा. अगदी गोलंदाजाला झुकवून ठेवलंय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 11-11. नेल्सन 11 आकड्यावरती पाहायला गावेल. लॉस ऑफ 1 विकेट. त्यानंतरचा बॉल ओ हो टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतलाय बॉलने अगदी. त्यानंतर नक्कीच इथे डॉट बॉल पाहायला गावतोय. षटक क्रमांक मला वाटतं 1चा खेळ इथे समाप्त होणार आहे. पहिल्या षटकाच्या अखेरी जाव संख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गावेल 11-11. लॉस ऑफ 1 विकेट. 11 धावा आपल्याला पाहायला गावत आहेत. जबरदस्त मॅच चालू आहे. एक हाय व्होल्टेज सामना एडी स्पोर्ट गुडेबटार बनाम महा रबलनाथ खरबुडे संघाच्या दरम्यान. आणि दोन्ही संघ हे बलाढ्य संघ आहेत. येस आणि त्याच दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी होईल. नेक्स्ट मॅच आहे संदीप स्मृती मानवी 11 नाणीज विरोधामध्ये पराग 11 जय भैरी नाचणे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. आणि नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय परी झगडे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते यावेळेला नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना आणि नाणेफेकीचा कौल केला जाईल परी झगडे यांच्या शुभ हस्ते.
गोलंदाजी मार्कून गोलंदाज आपण पाहतोय अमित धनावडे येत आहेत. तब्बल 34 जावा खर्च झाले होते. 35 जावांचं लक्ष आपण पाहतोय. नक्कीच वेळेला जबरदस्त फटका खेळलाय. पाहूया फाईन लीगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात. झेल सुटतोय. पुन्हा एकदा वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त बॅटिंग प्रदर्शन तिथे पाहायला गवते. सातत्याने वेगवान फलंदाजी चालू आहे. वैदिक खोडला पहिलं आणि संघाच्या वतीने आपण पाहतोय. दुसरं षटक घेऊन सज्ज झाला अमित धनावडे. मॅन फ्रॉम करबुडे कडून बिलॉंग करणारा गोलंदाज आहे. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. धावसंख्या थोडीशी अपडेट केली जाणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचणार 12 आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. 35 जावांचं पाठलाग करायचंय. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय आणि या सामन्यामध्ये कमाल धमाल करणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. वेळा पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू आहे. बॅट बॉलचा कोणता असते ते मला वाटतं संपर्क पाहायला गावला नाहीये. पंचांकडून नक्कीच इशारा येतोय. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉलचा इशारा आलाय. अगदी बॅट घुमवली वाशीला परंतु बॉल घुसलाय काशीला. नक्कीच काय इथे डॉट बॉलचा इशारा दिला जाईल. जबरदस्त गोलंदाजचं प्रदर्शन. येणारे चेंडू बाकी असणार आहेत नक्कीच 4 आणि या 4 चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतला जातो पाहूया. त्यानंतरचा बॉल अगदी थोडासा वाईट करार केलाय. पंचांनी दंडित केलंय. नियम क्रमांक 22 चा वापर केला जाणार. अमित वरती थोडासा प्रेशर पाहायला गावेल. 35 जावा डिफेंड करायच्या. 35 जावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय एडी स्पोर्ट गुडेबटार संघासमोर आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती बघता बघता 13 धावा पाहायला गावतायत. त्यानंतरचा बॉल यावेळेला हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. स्ट्रेट डिलिव्हरी केली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. थांबवलंय. त्यानंतरचा कॉल सेकंडचा कॉल दिलाय. पाहूया इथे कॉलिंग कोऑर्डिनेशन कसं पाहायला गावतंय. येस कॉलिंग कोऑर्डिनेशन अगदी बहारदार पाहायला गावलाय. धावा पूर्ण केली जाणार 2. धावसंख्येमध्ये छोटासा अपडेट. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15-15 15. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि अगदी मॅच मध्ये रोमांच येताना पाहायला गावतायत. दोन्ही बॅटर्स अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये कष्ट करतायत. 35 जावांचं पाठलाग करतायत. यावेळेला त्यानंतरचा बॉल होता. अगदी हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. पडबार केला गेला होता. बॅटर बीट झालाय परंतु 22च्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये नक्कीच इथे धावा जोडली जाणार आहेत. अतिरिक्त धावांनी नक्कीच ते स्कोर कार्ड मध्ये भर पडली जाईल. धावसंख्या 16 धावा पाहायला गावतायत. अजूनही जर विचार करायला गेला तर येणारे चेंडू असतील नक्कीच 2 आणि या 2 चेंडूंचा कशा प्रकारे ते खेळी केली जाणार ते पाहायचंय. अमित धनावडे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. यावेळेला वेगवान फटका खेळायचा विचार. पुन्हा एकदा बॅटचा हलकासा किनारा घेतलाय. बॉल ते ट्रॅव्हल करतोय बॅकयार्डच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा थांबवतोय बॉलला आणि इथे पुन्हा एकदा सिंगल जोडली जाईल. धावसंख्या बघता बघता 17 धावा. पाहायचंय कोणत्या संघाला इथे निर्माण होणार खतरा. 17 धावा झालेत. अजूनपर्यंत कोणते मोठे प्रहार पाहायला गावत नाहीयेत परंतु पाहायचंय या मॅच मध्ये कशा प्रकारची खेळी बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला गावील. याही वेळेला हलक्या रीतीने टटवलाय. अगदी बॉल पाठवून दिलंय फाईन लीगच्या दिशेकडे. सिंगल भेटून जाईल. एका धाव्याने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अपडेट. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गावील 18-18. लॉस ऑफ 1 विकेट. एडी स्पोर्ट गुडेबटार. करतोय आपण पाहतोय काय उलटे सामना आहे. अर्थात काय 35 जावांचं लक्ष आहे आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये अगदी महत्वपूर्ण कामगिरी करणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 च्या अखेरीस धावसंख्या 180 नटर आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरून गोलंदाज सज्ज झाला. अभिषेक एवढा काय पाहायला गावतोय. उडवलेला फटका अगदी पाठवून दिलाय. पंचांचे दोन्ही हात आकाशाला गवसतायत. तो चंद्रमा नभात. बॉल गेलाय ढगात. आलाय नक्कीच काय मुरलीधर चषकचा षटकार.
अगदी लाजवाब स्ट्रोक, बॅटर तिथे तैनात होता. गौरव, लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन. गौरवच्या माध्यमातून हवाई हल्ला केलाय. एअर स्ट्राईक आता मात्र बॅटर गौरवच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रेट डिलिव्हरी केली आहे. बॉल अगदी वन बाउन्स फील्ड केला जाईल, त्यानंतर थ्रो केला जातोय. अगदी तत्वर एक सिंगल पूर्ण केली जाईल. एका धाव्याने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अपडेट केला जाईल आणि जाऊन पोहोचेल 25 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला गावतंय. धावसंख्येमध्ये झटपट पटापट बदल केला जातोय आणि बघता बघता 25 आकडा आता मात्र पाहायला गावेल. 35 धावांचं लक्ष आहे. अजूनही जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज आहे. यावेळेला कमबॅक केलंय. अगदी म्हटलं जातं क्रिकेटमध्ये वेलकम बॅक आणि कमबॅकची चर्चा केली जाते. तोच कमबॅक या मॅच मध्ये पाहायला गावतोय. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी आयुष्यात लक्षात ठेवा, स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेला विटा सुद्धा सोडत नाही. संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे. ते इतिहासाच्या मार्गावरती चालताना गोलंदाजांना फलंदाजांना पण पाहतोय. अगदी आपल्या संघासाठी मेहनत करताना, जिद्दीने मेहनत करताना पाहायला गावतायत. तो संघर्ष, तोच परिश्रम या मैदानामध्ये केला जातोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. धावसंख्या स्टेबल पाहायला गावेल. 25 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. बॉलर तयार. ओ हो, त्यानंतरचा बॉल अगदी हलक्या रीतीने टटवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, थांबवले. बॉलला थ्रो केला जाईल. तत्वर सिंगल इथे जोडली गेली आहे. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला गावेल. त्यानंतरचा बॉल वेळा पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवलाय. पव्या किती धावांसाठी बॉल ट्रॅव्हल करतोय. अगदी कव्हर पॉइंटला केला गेलेला प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात, सातत्याने वेगवान फटकेबाजी करायचा विचार बॅटरच्या माध्यमातून पाहायला गावलाय. मागच्या वेळेला नक्कीच षटकार पाहायला गावला पहिल्याच बॉलवरती आणि त्यानंतरचे जे बॉल फेकले गेले ते अफलातून पाहायला गावलेत. अगदी क्रॅकिंग, शॉकिंग डिलिव्हरी गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्याने दिली जाते. 35 धावांचं लक्ष आहे आणि 35 धावांचं पाठलाग करायचंय. त्यानंतरचा बॉल आता मात्र जबरदस्त फटका खेळलाय. लाजवाब. आले किती गेले किती, उडून गेला भरारा आणि मैदानाच्या आतमध्ये निर्माण करतोय बॅटर. एवढा दरारा, जबरदस्त दरारा निर्माण केलाय. लांब लचक फटका खेचलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरचून थेट आखांड्या पैलाडी पाठवलाय आणि बॉल थेट डायरेक्ट चंद्रार आलाय. षटकार जबरदस्त खेळली. अजूनही जिंकण्यासाठी एका धाव्याची मला वाटतं गरज आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34 धावा, 35 धावांचं लक्ष आहे. जवळजवळ हा सामना झुकत चाललाय. एडी स्पोर्ट गुडेबटार संघाच्या माध्यमातून पाहायचंय महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. एका धाव्याची गरज. फुल टॉस. ते म्हणतात ना, तुम्ही ईद वरती याल तर तुम्हाला ईदी दिली जाईल, तुम्ही दिवाळीमध्ये याल तर तुम्हाला बोनस दिला जाईल आणि जेव्हा तुम्ही फुल टॉस फेकाल तेव्हा तुम्हाला अगदी षटकारच दिला जाईल. अगदी काय विनिंग शॉट आलाय षटकार आणि या षटकाराने स्वागत केलंय. जबरदस्त मॅच अगदी पलटवून टाकली आहे आणि सामन्याला आपल्या बाजूने पलटवून टाकलंय. सामना झुकलाय आणि जिंकलाय एडी स्पोर्ट गुडेबटार संघाने. जबरदस्त मॅच पाहायला गावली. जी हाँ चिन्मय, बहुत ही ज़बरदस्त मैच रहा और फिर से एक बार साबित किया है गौरव ने अपने बल्लेबाजी से हम क्यों हमेशा रनों को चेस करना चाहते हैं. 8 गेंदों पर 21 रन बनाकर मैन ऑफ द मैच बने हैं. एडी स्पोर्ट्स के कैप्टन गौरव नागवेकर बने हैं मैन ऑफ द मैच और ये ट्रॉफी